उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। पहिली मॅच, पहिली लढत पर्याय नित्यम स्ट्रायकर्स वाकरूल देव म्हात्रेला फाईट करेल टीम समीरा निधी 11 बलवली सागर पाटील या ठिकाणी सज्ज झालाय। मैदानावरती आपण पाहू शकता राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी, सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळी असतील, क्रीडा सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांचा आपण सहर्ष स्वागत करूया। खूप चांगली स्पर्धा खरं तर येणाऱ्या 5 दिवसांमध्ये आपण पाहणार आहोत। आज या स्पर्धेचा पहिला दिवस उद्घाटनीय दिवस आपण पाहतोय आणि आदरणीय वैकुंठदादा पाटील दादांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। ज्या मैदानावरती ज्या 22 यार्डच्या खेळपट्टीवर क्रिकेटचं द्वंद्व, क्रिकेटचं युद्ध, क्रिकेटचं बॅटल आपण पाहणार आहोत, त्या 22 यार्डच्या खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। मैदानावरती आपण पाहू शकताय या ठिकाणी क्रिकेट या खेळाचा आनंद घेत असताना मान्यवरांना आपल्याला पाहायला मिळेल। अर्थातच दादांच्या हातामध्ये बॅट आहे आणि गोलंदाजीसाठी संजय डंगर सर या ठिकाणी गोलंदाजी करतील। वैकुंठदादा पाटील खरं तर वादल सोनखार या टीममधून दादांनी कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे। खूप चांगलं योगदान या संघासाठी दादांच्या माध्यमातून आम्ही पाहिलेलं आहे आणि चौकार षटकारांची आतिषबाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय। मांडेवर क्रिकेट या खेळाचा आनंद घेत असताना आदरणीय डीबी काका जिल्हा परिषद सदस्य लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत आणि त्यांना गोलंदाजी करत असताना संजय डंगर सर लॉफ्टेड हिट त्या ठिकाणी आपण पाहतोय। चौकार षटकारांची आतिषबाजी राजकीय क्षेत्रामध्ये ही मंडळी नेहमीच चौकार षटकारांची आतिषबाजी करत असतात। आता मात्र वैकुंठदादा पाटील क्लासिकल खरं तर स्ट्रोक्स ज्यांच्याकडे आहेत, तंत्रशुद्ध अगदी पुस्तकी फटके आपण त्यांचं फुटवर्क पाहू शकताय, त्यांचे रीच पाहू शकताय आणि योग्य चेंडूवर प्रहार। तरुणांचे नेते, तरुणांवर ज्यांचं विशेष प्रेम राहिलंय, जिते विभागावर ज्यांचं विशेष प्रेम राहिलंय असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते पहा या ठिकाणी जरूर चौकार जाईल। दादांना ठाऊक आहे तिकडे पाठीमागे आउटफील्ड फास्ट आहे आणि तदनंतर जिते विभाग प्रीमियर लीग 2025चे विद्यमान अध्यक्ष आदरणीय गणेशदादा पाटील या ठिकाणी क्रिकेट या खेळाचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळेल। चैतन्याचं वातावरण आपण पाहतोय। स्पर्धेचा पहिला दिवस तिकडे पूलचा फटका आपण पाहिला। या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आमचे स्वप्नील असतील, सागर यांचं देखील खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय। संपूर्ण आयोजन कमिटीचं या ठिकाणी आपण स्वागत करूया। खरं तर मागचे काही दिवस ज्यांनी भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेसाठी, खरं तर हे सर्व पडद्यामागचे खेळाडू आहेत। खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी। आणखीन एक चेंडू द्यायचा आहे, ऑफिशियली टॉस त्या ठिकाणी केले जाईल। दोन्ही टीम कॅप्टन्स त्या ठिकाणी आपण सज्ज राहायचं आहे। पहिली मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत। पर्याय नित्यम स्ट्रायकर वाकरूलला फाईट करेल टीम समीरा निधी 11 बलवली।
मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. हॅलो हॅलो टॉस साठी दोन्ही कॅप्टन यायचे आहेत. किती लावायचं आहे. ठीक आहे राष्ट्रगीत घ्या. एक की मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जीते विभाग प्रीमियर लीग पहिला सामना पहिला टॉस पाटील यांच्या शुभ हस्ते आणि टॉस समीरा ते 11. पहिल्यांदा मी क्षेत्ररक्षण घेईन कारण विकेट सध्याच नवीन एक पण मॅच झालेली नाही. डायरेक्ट डिसिजन नाही घेऊ शकत. चेसला मी प्रायोरिटी करेन. की दुसऱ्या बाजूला आपले बॅट्समन आहेत. काय प्रथम बॅटिंग आली आहे. केवढ्या धावा बनवण्याचा प्रयत्न असतो. 5 ओव्हरमध्ये आम्ही 65-70 पर्यंत 60च्या प्लस करण्याचा प्रयत्न करू आणि चांगलं परफॉर्मन्स देण्याचं योगदान. तर वेळ न घेता दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देऊयात आणि पाहुण्यांना विनंती की आपण ओळख करून घ्या. पाहुण्यांना विनंती आहे की ओळख करून घ्या. लगेचच पहिला मॅच चालू होईल. टॉस झालेला आहे आणि ज्या टीमची फिल्डिंग आहे त्यांनी लगेचच क्षेत्ररक्षण लावून जागेवरच घ्यायचं आहे. आज जीते विभाग प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि या पर्वामध्ये आता ज्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आदरणीय वैकुंठ शेठ पाटील साहेब, त्यांच्या समवेत आदरणीय DB काका, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे पेन तालुका प्रमुख आमचे आदरणीय सर, त्यांच्यासोबतच श्रीकांत सर, त्याचबरोबर आंबिवलीचे उपसरपंच जगदीशजी पाटील, जीता विभाग प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय गणेशजी पाटील, त्यासोबतच त्यांच्या समवेत बेलवडे ग्रामपंचायतीच्या सदस्य अश्विनी केतन पाटील, त्यासोबतच आदरणीय चंद्रकांतजी घरत असे सर्व मान्यवर, त्याचबरोबर सन्माननीय गणेशजी गायकर, अशा सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व खेळाडूंची ओळख होते. आज ही स्पर्धा न भूतो न भविष्यते. त्याचसोबतच प्रशांतजी पाटील आंबिवली हे सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं. या ठिकाणी खेळाडूंची ओळख झाली. सर्व मान्यवरांना लगेचच की आपण मंचाकडे स्थानपन्न व्हावं. पहिला मॅच लगेचच स्टार्ट होईल. ज्या टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतली आहे, कृपया आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यावं.
डीजेला विनंती, एक सुंदर गाणं पाहुण्यांसाठी लावायचं आहे. न भूतो न भविष्यते अशा पद्धतीने ही स्पर्धा पार पडणार आहे. 5 दिवस चित्तथरारक पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन आपण पाहणार आहोत. सर्व क्षेत्रातील मंडळी इथे उपस्थित असतील, जिथे आध्यात्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय पटलावरचे सगळे मातब्बर नेते या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तरी आज सुरुवात होणार आहे. पाच ओव्हरच्या सर्व लीगच्या मॅचेस होतील. या सर्व कॅप्टन्सने या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे आणि लगेचच सामन्याला इथे सुरुवात होईल. पाहुण्यांचा शुभ सन्मान थोड्याच वेळात या ठिकाणी आपण करणार आहोत. आज खऱ्या अर्थाने गेले कित्येक वर्षाची परंपरा, आज जिथे विभाग प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व आणि खऱ्या अर्थाने या पर्वात प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे नेते, रायगड जिल्ह्याचे प्रमुख उपाध्यक्ष सन्माननीय वैकुंठशेठ पाटील इथे उपस्थित होत आहेत. त्यासोबतच जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय DB काका, उपस्थित वाकरुलचे ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय गणेशजी गायकर, पेन तालुक्याचे अध्यक्ष श्रीकांतजी पाटील सर आणि समवेत आदरणीय जगदीशजी, त्याचबरोबर जगदीशजी पाटील, उपस्थित वासुदेवजी म्हात्रे, त्यासोबतच आमचे सन्माननीय संजयजी डंगर, आदरणीय निशागरजी घरत, सोबतच सन्माननीय ॲडव्होकेट जगदीशजी पाटील, श्री संजयजी घरत, उपसरपंच खारपाडा, त्यासोबतच अश्विनी केतन पाटील आणि विनोदजी घोळे, सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांचा थोड्याच वेळात आपण इथे सत्कार घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी सामन्याला सुरुवात होते. दोन्ही पंचांना विनंती आहे, ग्रँड एंट्री पंचांची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उत्कृष्ट दर्जाचं नियोजन आणि त्या नियोजनाची सुरुवात इथून आपण पाहणार आहोत. पुढचे 5 दिवस अगदी भूतो न भविष्यते अशी क्रिकेटचं एक रोमांचक स्पर्धा आपल्या भेटीला येते. पहा, या मॅचसाठी दोन्ही टीम्सकडे एक DRS असेल, सागर आणि देव. आपण हे लक्षात ठेवा. आपण पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करू शकता फक्त बीमरसाठी आणि बीमर आणि व्हाईटसाठी आपण हा DRS वापरू शकताय. त्याचप्रमाणे पंचांना जेव्हा वाटेल तेव्हा ते TV अंपायर किंवा तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतायत. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेतील नियम असेल. त्याचप्रमाणे जे काही नियम्स आपण ऑक्शनमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत, जी नियमावली आम्ही तुमच्याकडे दिलेली आहे देव, ती तुम्ही अर्थातच फॉलो करायचे. ते नियम तुम्हाला पाळावे लागतील. 5 षटकांचा सामना असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटकं असतील. रॉबिन राऊंड मेथड प्रमाणे ही स्पर्धा पुढे जाईल. 12th मॅन आवश्यक असेल, अन्यथा त्या टीमला पेनल्टी दिली जाईल. दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी 12th मॅन आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. अर्थातच मंचकावर सन्माननीय आदरणीय वैकुंठदादा पाटील दादांची उपस्थिती मंचकावर आपण पाहतोय. दादांच्या समवेत दादांचे सर्व सहकारी मित्र
अर्थातच विविध गावातील सरपंच, विविध गावातील उपसरपंच, सदस्य तथा तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, सर्व पदाधिकारी यांना आपण पाहतोय। या सर्व नेते मंडळींचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत। अर्थातच काही क्षणामध्ये या स्पर्धेला सुरुवात होईल आणि जशी सामन्याला सुरुवात होईल आपण अतिथी सन्मानाकडे देखील वळणार आहोत। अतिथी देवो भव, गेट्स इज अ गॉड असं म्हटलं जातं। भारतीय संस्कृतीप्रमाणे उपस्थित पाहुण्यांचं स्वागत सत्कार या ठिकाणी संपन्न होईल। दादांचं मार्गदर्शन, दादांचं मनोगत देखील आपण आज ऐकणार आहोत। परंतु मी दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल, ज्या संघाने टॉस जिंकलाय, समीर अँड निधी 11 बलवली या संघाने टॉस जिंकलाय। चला आपला निर्णय काय असेल आणि लगेचच या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे। खूप चांगली स्पर्धा। चला क्षेत्ररक्षण निवडलंय, आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे। अर्थातच जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये। पहिल्या सत्रासाठी ऐकूया आवाज अंकित मालसुरे यांचा। धन्यवाद परमेश पाटील सर। सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। जिते विभाग प्रीमियर लीग 2025चा हा थरार देखणं आणि दिमागदार आयोजन आपण या मैदानावरती बघतोय। थोड्याच अवधीपूर्वी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला आणि तदनंतर होते या स्पर्धेला सुरुवात। पहिली मॅच आपल्या समोर रंगेल समीरा अँड निधी 11 बलवली। खऱ्या अर्थानं संजय दादा डंगर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे आणि त्याला लीड करतोय तो कर्णधार सागर पाटील। तर त्यांच्या विरोधात असेल गणेश दादा गायकर यांनी पुरस्कृत केलेला परी अँड नित्यम यांच्या नावानं खेळणारा स्ट्रायकर्स वाकरूल हा संघ आपल्याला पाहायला मिळतो। टॉस जिंकलाय खऱ्या अर्थानं सागर पाटील यांना आणि निर्णय घेतला पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा। बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय देव मात्रे याच्या वाकरूल टीमला। चांगली मॅच होईल यात शंका नाही आहे। टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय सागर पाटील याचा। 5 षटकांची मॅच असेल। गणेश दादा गायकर आणि त्याचबरोबरीने किरण दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला परी अँड नित्यम स्ट्रायकर्स वाकरूल हा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय। चांगल्या लढती होतील यात मात्र शंका नाही आहे। तसं पाहायला गेलं तर नेहमीच ग्रामीण संघातून एकाच संघातून खेळणारे हे 2 खेळाडू, एका बाजूला देव मात्रे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सागर पाटील, कित्येकदा ग्रामीण संघातून खेळ करत असताना आपल्या बलवली गावासाठी फार चांगलं योगदान राहिले। पण आज मात्र प्रीमियर लीग जिते विभागाची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आणि या प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे 2 खेळाडू आता एकमेकांच्या विरोधात असतील। खूप चांगलं आयोजन आपण बघतोय। क्रिकेटला पोषक असं वातावरण, खूप चांगली खेळपट्टी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि ते तितकंच देखणं आणि दिमागदार आयोजन आपण या मैदानावरती बघतोय। कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत याच परिसरातील एक नामांकित समालोचक या मोसमात खऱ्या अर्थाने त्यांनी अगदी धुमाकूळ घातलाय। मराठी भाषेवरती फार चांगलं प्रभुत्व, पेन तालुक्यात ज्यांचा नेहमीच आपण आवाज ऐकत आलोय, परमेश पाटील सर आमच्या समवेत आजच्या दिवसामध्ये असतील। आणि त्याचबरोबरीने खरं तर केतन पाटील सर बेलवडे, मराठी भाषेचा फार चांगला आवाज आपण गेली कित्येक वर्ष ऐकत आलोय। खरं तर त्यांच्याकडे वेळ फार कमी असतो, पण अगदी वेळ काढून ते कॉमेंट्री क्षेत्रात आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात। खरं तर 8 वर्षानंतर, तब्बल 8 वर्षानंतर त्यांच्याने आमची गाठभेट होते। वावशीला आमची पहिल्यांदा 2017ला गाठभेट झाली होती आणि पुण्याच्या या जिते विभागाने आम्हाला एकत्र येण्याची जी संधी दिली त्यासाठी मी पुण्याच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं संपूर्ण आयोजन टीमचं मनापासून आभार व्यक्त करते। खूप चांगली स्पर्धा आहे। चला पंच मॅचला सुरुवात करायची। शुभम कदम सर मॅन फ्रॉम देवलोली आणि दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम करंजा उरण शैलेश चव्हाण सर हे आपण बघू शकाल पंचांच्या भूमिकेत। तर तिसरे पंच म्हणून काम बघतील विलास कदम मॅन फ्रॉम आपटा। नक्कीच त्यांचंही खूप सारं कौतुक असेल, त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा। दोनही टीमला आम्ही शुभेच्छा व्यक्त करतोय आणि विनंती करतोय सागर पाटील आपणास की आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय। 5 षटकांची मॅच, 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले, एक चांगली लढत
बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर पहिल्या 2 षटकांमध्ये फलंदाजांना संधी असेल जास्तीत जास्त धावा जमवण्याची, पण तेवढंच ताकदीचा गोलंदाज तुमच्या समोर असेल ही विसरता कामा नये. चांगली लढत पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय समीरा निधी बलवली टीमनं निर्णय घेतलाय पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा. बरेचसे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती आपण बघतो. नक्कीच त्यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. खरं तर या परिसरात पेन तालुक्यातील एक दमदार नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतोय आदरणीय वैकुंठदादा पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्यासमवेत इतर बरेचसे अतिथी मान्यवर या सगळ्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून जिथे विभाग प्रीमियर लीग 2025 मध्ये करतोय मनापासून आणि मनपूर्वक स्वागत. मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती. स्ट्रायकर एंडला असेल तो फलंदाज सागर भोसले आणि त्याच्या जोडीला देव मात्रे बलवलीचे आणबान शान. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय सागर पाटील. एक हरहुन्नरी खेळाडू, खरं तर एक चांगला ऑलराऊंडर म्हणून नेहमीच बलवली टीमकडून चांगला परफॉर्मन्स या खेळाडूचा राहिलाय, पण त्याला तितकंच कडवं आव्हान असेल देव मात्रे याचं. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मेन अंपायर शुभम कदम सर इशारा करतात मॅचला होते सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ओव्हर पिच खोलवर पद्धतीचा चेंडू सरळ बॅटना फटका खेचलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला अडवणार उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते 1 धाव आणि 1 धावेच्या बरोबरीने स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी सागर भोसले हा फलंदाज खुलं करतोय. 1 धाव लागतीये ती धाव फलकावरती. परिनित्यम स्ट्रायकर्स वाकरूल टॉस त्यांनी गमावलाय. पहिल्यांदा फलंदाजी त्यांच्या वाट्याला आले. कितपत धावांचं टार्गेट सेट केलं जाईल त्यासाठी आता ही लढत आपण बघतोय. पहिलं सत्र सुरू झालं आणि पहिल्या चेंडूवरती आले ते 1 धाव. सागरचा हा चेंडू हवेत आहे. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सीमारेषेच्या जवळ अखेर चेंडूला स्टॉप केलंय. दुहेरी धाव या ठिकाणी कंप्लीट होत असताना आणि या दुहेरीच्या मदतीनं देव मात्र स्वतःच्या धावसंख्येचं अकाउंट या ठिकाणी खुलं करतोय. देव खेळतो वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल प्राप्त करत सागर खेळतो वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती आणि धावफलक पोहोचलंय 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 3 या धावसंख्येवरती. बिनबाद 3 धावा आहेत धावफलकावरती. 2च क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण बघतोय. एक असेल वायडिश लॉंगॉनला, दुसरा आपण बघू शकाल लॉंग ऑफ रिझनमध्ये. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सागर तयार आहे. सागरचा हा चेंडू लेटकट केलाय. हलक्या हातानं स्टिअर करत गॅप शोधले देव मात्रेनं. 1 धाव तर कंप्लीट दुहेरीसाठी प्रयत्न करू दिला जात नाहीये. 1च धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 4. खूप चांगली गोलंदाजी. टॉस जिंकलाय. पहिल्यांदा गोलंदाजी करण्यासाठी पसंती दर्शविले सागर पाटीलनं. स्वतः तो गोलंदाजीला आला आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात त्यानं सलामीच्या जोडीला मोठ्या फटक्यांपासून सुरुवातीच्या 3 चेंडूवरती तरी रोखलाय. खूप चांगली गोलंदाजी. सुरुवातीला या खेळपट्टीचा जर आपण आढावा घेतला तर तसं पाहायला गेलं तर नेहमीच फलंदाजांच्या प्रेमात पडणारी ही खेळपट्टी आहे. हे मैदान फलंदाजीला नेहमीच पोषक राहिलं आहे, पण अशा खेळपट्टीवरती तेवढीच धारदार गोलंदाजी मी करणार हे सांगतोय सागर पाटील. स्लोवर वन गती परिवर्तन चेंज ऑफ पेस. अगोदरचे चेंडू वेगवान गतीने टाकले होते, इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू बोटे फिरवली होती आणि अशा वेळेला आपण बघतोय की गतीमध्ये परिवर्तन करत थांबवलं फलंदाज सागर भोसलेला. निर्धाव चेंडू येतोय. धावफलक स्थिरावेल. बिनबाद 4 या धावसंख्येवरती. धीरज पाटील साथी गुणलेखक म्हणून आमच्या समेत जॉईन झाले, त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. आणि दुसरे स्कोरर असतील निकेत पाटील, त्यांचंही स्वागत असेल. खूप चांगली स्पर्धा आहे. सागर तयार आहे. सागरचा हा चेंडू वेगवान होता, वेग भरपूर होता, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची फेकी सुद्धा जलद गतीने झाली होती. 1 धाव धोकादायक होती देव मात्रेसाठी, ती कंप्लीट होते आणि 1 धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे वाटचाल करेल. 5 धावा आहेत त्या धावफलकावरती. 5 धावा आहेत धावफलकावरती. जिथे विभाग प्रीमियर लीग 2025 पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिलाच सामना समीरा अँड निधी 11 बलवली संजय दादा डंगर यांनी पुरस्कृत केलेला हा बलवली संघ आपण बघतो आणि त्यांना आव्हान असेल गणेश दादा गायकर आणि त्याचबरोबरीने किरण दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला वाकरूल संघ. साठी क्यूआर कर
सन्मान देण्याखेरीज पर्याय नव्हता, सन्मान सुद्धा दिला आणि सन्मानपूर्वक एक धाव सुद्धा या ठिकाणी प्राप्त केली जात आहे. एका धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या झाली आहे बिनबाद 6. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे आणि धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 6. सावध सुरुवात आहे, विकेट गमावलेली नाही आहे. धावा जरी कमी असल्या तरी विकेट्स राखण्यावरती भर दिलेला आहे आणि याचा अर्थ येणाऱ्या कालावधीमध्ये आक्रमण आम्ही करू असा विश्वास या दोनही फलंदाजांनी दाखवला आहे. बिनबाद ही जमेची बाब असेल, पण इथून पुढे त्यांना लक्षात घ्यावं लागेल की मॅच 5 षटकांची आणि अशा वेळेला जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. दुसरं षटक या ठिकाणी सुरू होईल. गोलंदाजी मार्कवरती येतोय प्रकाश पाटील, मॅन फ्रॉम बलवली. बलवलीचा हा गोलंदाज नेहमी चांगली कामगिरी राहिली आहे आणि अशा वेळेला आपण बघतोय की याच बलवली गावासाठी ग्रामीण संघातून चांगला खेळ त्यानं दाखवला, पण इथे मात्र संजयदादा डंगर यांनी आपल्याला पुरस्कृत केलं आहे. याचा विचार करता समीरा अँड निधी हिच्या नावासाठी, बलवलीच्या नावासाठी मला चांगली गोलंदाजी करायची आहे हे आता सिद्ध करावं लागेल प्रकाश पाटीलला. तर दुसऱ्या बाजूला देव मात्रेला सिद्ध करावं लागेल की वाकरुल गावानं मला काय या ठिकाणी लीड करण्याची संधी दिली आहे. देव मात्रे ऑन अ स्ट्राईक. प्रकाश तयार आहे. पहिला चेंडू हेलिकॉप्टर लुक दिला आणि उडवलाय लॉंग ऑफच्या वरतून, स्ट्रेट हिट, षटकार. साह्यानं वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती. साथी फलंदाज सागर भोसले खेळतो वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती आणि एकूण धावफलक पोहोचलंय 12 या धावसंख्येवरती. सुरुवातीला विकेट्स राखली. पहिल्या षटकात सावध पवित्रा घेतला, ओळखलं सागर पाटीलची गोलंदाजी घातक ठरेल. विकेट्स राखले आणि इथे मात्र आता आक्रमणाला सुरुवात. ऑफ ड्राईव्हचा फटका, गॅप शोधले. क्रिकेटचं मादक सौंदर्य, पुस्तकी फटक्याचा उपयोग करतो देव मात्रे. षटकारानंतर ठोकतोय दमदार चौकार. थँक्यू डीजे. दमदार चौकार आला. या चौकाराच्या बरोबरीने धावफलक पोहोचते ते 16 या धावसंख्येवरती. 6 धावा आल्या होत्या पहिल्या षटकाच्या अंती. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती एक षटकार एक चौकार वसूल करतोय देव मात्रे. धावफलक पोहोचलाय ते 16 वरती. बिनबाद 16. चांगल्या स्थितीमध्ये आता येत असताना पर्याय नित्यम स्ट्रायकर्स वाकरुल. अजून एक चांगला स्ट्रोक, आपली गुणवत्ता सादर करतोय देव मात्रे ऑन फायर. अजून एक षटकार. या धावसंख्येवरती.
अजून एक चांगला फटका आहे, भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये पण सीमारेषा ओलांडतोय. तिसरा षटकार दुसऱ्या षटकामध्ये येत असताना 28 जे बॅनर लावलेले आहेत त्यावरती जर का चेंडू जाऊन धडकला तर टिबल तिरी अर्थातच 333 रुपयाचा कॅश प्राइज त्या फलंदाजाला दिलं जाईल. फुलटॉस गोलंदाज बचावले या चेंडूवरती. खरं तर खराब चेंडू होता, अगदी बॅट स्पीड वेगानं निघली होती आणि त्या कारणास्तव टायमिंग जुळवता आलं नाही. टायमिंग प्रॉपर नव्हतं. एकच धाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 29 धावा आहेत धावफलकावरती. पहिलं सत्र सुरू. पहिल्या सत्रातील दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि प्रकाश पाटीलवरती केलंय ते आक्रमण. ही फटका हवेत एक सेफली लँड होईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. एक धाव तर मिळेल. दुहेरीसाठी नकारलं जात आहे. एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेची सुरुवातीची 2 षटकं संपन्न होत असताना 15 धावांच्या सरासरीनं टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना परी अँड नित्यम स्ट्रायकर्स वाकरूल संघ पोहोचतोय बिनबाद 30 या धावसंख्येवरती. चेंडूचं एक सत्र असेल आणि अशा वेळेला सातत्यानं आपण 60 ते 70 धावांचा लक्ष जमवण्याचा प्रयत्न असेल पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमचा आणि त्याच दिशेने आता वाटचाल करतोय परी अँड नित्यम स्ट्रायकर्स वाकरूल संघ. कव्हर ड्राईव्हचा हा फटका क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. 31 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. सनी घरात आलाय गोलंदाजी मार्कवरती. खारपाडा या गावातून बिलॉंग करणारा हा गोलंदाज आपण बघतोय सनी घरातला. देव मात्रनं आक्रमणाला सुरुवात केली. खूप चांगली बॅटिंग त्याची राहिली आहे. 3 षटकानंतर खरं तर ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती असेल. सनीचा फुलटॉस चेंडू बॅक टू द बॉलर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला गोलंदाज सनी घरातनं स्टॉप केलाय. याचा अर्थ एक धाव घेण्याची जी इच्छा होती ना ती संपुष्टात आणली. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावेल 31 या धावसंख्येवरती. बिनबाद 31 दमदार सुरुवात पाहायला मिळते परी अँड नित्यम स्ट्रायकर्स वाकरूल या टीमकडून. सलामीची जोडी मैदानावरती चांगला खेळ करते. खरं तर टॉस या टीमनं गमावला. पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ त्यांच्यावरती आली आणि कोणतंही दडपण न घेता बॅटिंग सुरू आहे. आउटसाइड डॉप स्टंप. जोरदार अपील या ठिकाणी करण्यात आली होती. अगदी सटीक यॉर्कर होता. वाईट लाईनला धरून हा चेंडू फेकला. वेग भरपूर होता. भन्नाट वेगानं हा चेंडू टाकला गोलंदाज सनी घरातनं. असं वाटलं होतं धीरज की सागर पाटील गोलंदाजीला येईल. पहिलं षटक खरं तर त्यानं 6 धावांचा टाकलं होता. अशा वेळेला पुन्हा एकदा धावा वाचवण्यासाठी येईल पण त्यानं स्वतःला मागे ठेवत सनी घरातवरती विश्वास दाखवला आणि 3 चेंडूवरती अद्यापपर्यंत फक्त 1 धाव खर्च करतोय तो सनी घरात. खूप चांगली गोलंदाजी. देव मात्रेला थांबवलंय 2 चेंडूवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे स्लॉटमध्ये पण क्षेत्ररक्षकाचा घेतलाय वेध.
ब्रेक थ्रूची गरज होती आणि अखेर तो ब्रेक थ्रू दिला जातोय सनी घरत या गोलंदाजाकडून. पहिली विकेट देव मात्रेच्या रूपात या ठिकाणी गमावली जात आहे. वैयक्तिक 27 धावा काढून देव मात्रे माघारी परततोय आणि धावसंख्या स्थिरावले 1/31 या धावसंख्येवरती. प्रकाश पाटीलच्या षटकात ज्या वेळेला आक्रमण झालं ना त्यावेळेला अगदी व्यासपीठावरती चर्चा सुरू होती. मला वाटतं वैकुंठदादा पाटील साहेब सांगत होते की गतीमध्ये तुम्ही परिवर्तन केलं पाहिजे, चेंज ऑफ पेसचे चेंडू टाकले पाहिजेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विविधता तुमच्या गोलंदाजीमध्ये असली पाहिजे आणि ज्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन असतं ना तो गोलंदाज सफल ठरतो. नाही आपण पाहिलं गोलंदाज सनी घरत या गोलंदाजाकडे पहिला चेंडू फुलर लेंथ वेगानं टाकला, दुसरा चेंडू फुलर लेंथ आउटसाईड ऑफ स्टंप टाकला. इथे चेंडूची लाईन कमी केली, मोठा फटका मारण्यास भाग पाडलं देव मात्रेना आणि अखेर त्यानं झेल देऊन माघारी परतवलाय. खूप चांगली गोलंदाजी. फुलटॉस बॅटची एज घेऊन चेंडू निघाला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतः मला वाटतं पुरस्कर्ते या टीमचे ज्यांनी या संघाला पुरस्कृत केलंय ना संजय दादा डंगर त्या ठिकाणी होते. क्रिकेटची प्रचंड त्यांना आवड आहे आणि इथे मात्र आपण बघतोय स्वतः मैदानावरती उतरून त्यांना खूप चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी दाखवलं आहे. एकच धाव या ठिकाणी मिळेल एका धावेच्या बरोबरीने. अनिरुद्ध आपल्या धावसंख्येचं अकाउंट खुलं करतोय. एकूण धावसंख्या होती 32. एक फलंदाज या ठिकाणी गमावलाय. 32 धावा आहेत धावफलकावरती. देव मात्रेची विकेट धावा रोखण्यासाठी खरी तर हवी होती. समीरा अँड निधी 11 बोलवली या टीमला. सनी घरात तयार आहे. सनीचा हा चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये. चेंडू विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. सनी घरतची खूप चांगली गोलंदाजी राहिली. देव मात्रेची महत्त्वपूर्ण विकेट. तब्बल 3 चेंडू त्यानं निर्धाव टाकले आणि 2 सिंगल. अवघ्या 2 धावा खर्च करत थांबवले तिसऱ्या षटकात परी अँड नित्यम स्ट्रायकर्स वाकरूल या संघाला. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 1/32. पाणीण्या मैदानावरती त्यांचेच प्लेयर खऱ्या अर्थानं आपण बघतोय ज्या टीमच्या मॅचेस सुरू असतील 13वा आणि 14वा खेळाडू जो असेल ना त्यानेच मैदानावरती पाणी घेऊन जायचंय. देव मात्रे तुमचा खेळाडू पाठवायचा आहे. जिथे विभाग प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरा आणि या स्पर्धेचे खरं तर आधारस्तंभ, या स्पर्धेचे खरं तर मुख्य अतिथी मंचकावर आपण पाहू शकताय. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते, तरुणांचे नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे खरं तर पाहिलं जातोय, अर्थातच ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये स्पर्धा आपण होत असताना पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या स्वप्नातून साकारलेलं भव्य दिव्य क्रीडांगण आपण जोहे नगरीमध्ये पाहतोय आणि येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये ज्यांच्या नेतृत्वात जिते विभागात अर्थातच जिते गावामध्ये एक भव्य दिव्य क्रीडांगण आपण पाहणार आहोत. या स्पर्धेचा आधारस्तंभ सन्माननीय आदरणीय वैकुंठदादा पाटील दादांचं या ठिकाणी स्वागत करत असताना या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय गणेश पाटील साहेब, विद्यमान अध्यक्ष सन्माननीय गणेश पाटील दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आजच्या आमचे सत्कार मूर्ती विशेष अतिथी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होते. एकदा जोरदार टाळ्या उद्या खरं तर सन्माननीय आदरणीय वैकुंठदादा पाटील दादांसाठी. तदनंतर आदरणीय DB काका, जिल्हा परिषद सदस्य, शांत आणि संयमी नेतृत्व, क्रिकेटवर ज्यांचं विशेष प्रेम आहे, त्याचप्रमाणे खरं तर खेळाडूंवर ज्यांचं विशेष प्रेम राहिलं आहे, असे शांत आणि संयमी नेतृत्व जिते विभागातील सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य
श्री DB काका पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष आदरणीय श्रीकांत पाटील साहेब दादांची उपस्थिती या स्पर्धे समय आपण पाहतोय. अगदी वेलात वेल काढून खरं तर सन्माननीय श्रीकांत पाटील साहेब या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि खरं तर सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. अर्थातच विठ्ठल रखुमाईची मूर्त देऊन खरं तर या ठिकाणी आपण पाहुण्यांचं या ठिकाणी सन्मान करतोय. तदनंतर सन्माननीय चंद्रकांत दादा घरत भारतीय जनता पक्ष तालुका उपाध्यक्ष खरं तर त्याचप्रमाणे दादांच्या सोबत आपण एकत्रित सन्मान घेऊया. माजी ग्रामपंचायत सदस्य अर्चनाताई घरत, जिते विभागातील एक दमदार नेतृत्व, एक आदर्श व्यक्तिमत्व अर्थातच चंद्रकांत दादा घरत भारतीय जनता पक्ष तालुका उपाध्यक्ष आणि त्यांच्या सोबत अर्थातच सौ अर्चनाताई चंद्रकांत घरत एकत्रित सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. आपण पाहू शकता या स्पर्धेसाठी दादांची आणि ताईंची उपस्थिती. तदनंतर ॲडव्होकेट जगदीश पाटील साहेब उपसरपंच आंबिवली, वस्त्र अलंकार आणि विठ्ठल रखुमाई ची मूर्त या ठिकाणी देऊन या ठिकाणी आपण पाहतोय. मान्यवरांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा संपन्न होतोय. या स्पर्धेसाठी मंचकावर आपण पाहू शकताय राजकीय क्षेत्रातील सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तदनंतर या स्पर्धेसाठी खरं तर सौ अश्विनीताई पाटील या उपस्थित आहेत. तत्पूर्वी आपण ग्रामपंचायत वाकरूलचे विद्यमान सरपंच आदरणीय गणेश गायकर अर्थातच ज्यांच्या नावाचा संघ खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय. टीम पर्याय नित्यम स्ट्रायकर्स वाकरूलचे टीम ओनर, एक आदर्श सरपंच सन्माननीय श्री गणेश गायकर साहेबांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आदरणीय गणेश गायकर साहेब विद्यमान सरपंच वाकरूल, पर्याय नित्यम स्ट्रायकर्स वाकरूल टीम ओनर साहेबांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर गौरी 11 आंबिवलीचे टीम ओनर प्रशांत दादा, दादांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. मी विनंती करेल प्रशांत दादांना आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. जिते विभाग प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरा स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि उपस्थित मान्यवरांचा अतिथी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचा स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. ही भारतीय संस्कृती आहे. आणि अर्थातच मंचकावर आपण पाहतोय प्रशांत दादा यांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गौरी 11 आंबिवलीचे टीम ओनर प्रशांत दादांचा हा विशेष अतिथी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर तदनंतर आपण जाऊया खरं तर सन्मान्य वैकुंठदादा पाटील दादांकडे, दादांचं मनोगत आपण ऐकूया. जिते विभाग प्रीमियर लीग 2025 या पर्वासाठी या ठिकाणी उपस्थित आपणा सर्वांचे नेते, या भागातील जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती सन्माननीय DB काका, या ठिकाणी उपस्थित पेण तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय श्रीकांत पाटील सर,
या ठिकाणी उपस्थित वाकरूळचे सरपंच गणेशजी गायकर साहेब, आमचे मित्र चंद्राकर घरत साहेब, आंबिवली उपसरपंच जगदीश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित, ज्यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यामागे अत्यंत मोलाचा सहभाग नोंदवला आहे आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असे आमचे मित्र सन्माननीय गणेशजी पाटील, या ठिकाणी केतनजी पाटील, या ठिकाणी उपस्थित वासुदेव पाटील, या ठिकाणी उपस्थित आमच्या अर्चनाताई, अश्विनीताई, सर्व आदरणीय व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, खरं म्हटलं तर क्रिकेटचं पर्व या तालुक्यासाठी सुरू झालेलं आहे. आज आपण पाहतोय की तालुक्यामध्ये अनेक स्पर्धा अत्यंत चांगल्या रीतीने पार पडतात. शेतीचा हंगाम संपल्यानंतर सगळी मंडळी जी काय असते ती या कालावधीमध्ये क्रिकेटचा खेळ खेळत असतात. आपण पाहतोय संजय जय डंगर आज मैदानावरती एक चौका अडवला, त्यांनी बाउंड्री अडवली आहे, त्यामुळे त्यांना बक्षीस नक्कीच द्यायला लागेल आणि आपल्या दीपिका का आपल्याकडून त्यांना बक्षीस पात्र आहेत. आणि अशा स्पर्धा होत असताना ह्या स्पर्धेचं नियोजन करण्यामध्ये गणेश पाटील आहेत, या ठिकाणी केतन पाटील आहेत आणि सगळी मंडळी आहे, त्यांनी अत्यंत मोलाचा सहभाग त्या ठिकाणी नोंदवलेला आहे. स्पर्धा जेव्हा आयोजन करतो त्या आयोजनामध्ये खूप त्या ठिकाणी अडीअडचणी असतात, परंतु त्या अडीअडचणी असल्यानंतरसुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे आणि अत्यंत योग्य प्रकारे हे नियोजन खूप सुंदर आहे. मी आल्या सांगितलं की अत्यंत सुंदर नियोजन जिथे विभाग प्रीमियर लीगने केलेलं आहे. आज जिथे विभाग प्रीमियर लीगने एक आदर्श घडून दिला आहे की नियोजन कसं असावं. आणि पाहिलं तर मी ज्या वेळेला ऑक्शनला होतो त्यावेळेला बघितलं ऑक्शनचे जे काही ओनर्स आहेत ते ओनर्सच एवढे तगडे आणि एवढे मजबूत, बोलतात ना बाहुबली आहेत सगळे. त्यामुळे ते बाहुबलींच्या या सगळ्या जिथे विभाग प्रीमियर लीगमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन झालं आहे. अशाच स्पर्धा होऊ द्या आणि आपल्या भागातील आपल्या विभागातील खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावं. कारण कालच आपण पाहिलं की आशिष शेलार साहेब आहेत आपले मंत्री महोदय आहेत, त्यांनी ISPL म्हणजे इंडियन टेनिस क्रिकेट लीग या स्पर्धेचं ठाण्याला त्या ठिकाणी उद्घाटन केलं. त्या उद्घाटनातनं जसं IPL आहे त्या IPLच्या धर्तीवरती ती स्पर्धा होते. त्या ठिकाणी टेनिस क्रिकेटमधील अत्यंत स्टार्स आणि गुणवंत खेळाडूंना चान्स मिळतो. आज आपण पाहतोय की त्यांना चांगली 10-10, 15-15 लाखाची त्या ठिकाणी बक्षिसं मिळायला जातात. आणि मग अशा स्पर्धा आज त्या ठिकाणी व्हायला लागल्यानंतर आज आपल्या भागातील खेळाडू पुढे जायला पाहिजे. या टेनिस क्रिकेटमधनं पण माझ्या गावातील खेळाडू पुढे जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण व्यासपीठ निर्माण करतात. मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी कौतुक करतो आणि अभिनय करतो की सुंदर कार्यक्रम, सुंदर आयोजन केल्याबद्दल सर्व जिते विभाग प्रीमियर लीगमधील आयोजकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर खूप चांगलं मार्गदर्शन आणि भरपूर शुभेच्छा दादांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आलेल्या आहेत. खरं तर नुकताच ज्यांचं मंचकावर शुभ आगमन झालंय, पनवेलचे ज्येष्ठ उद्योजक आदरणीय सन्माननीय वसंत शेठ अगिवले साहेबांचा विशेष अतिथी सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. अर्थातच आमचे केतन पाटील यांचे खरं तर ते सासरे आहेत आदरणीय सन्माननीय वसंत शेठ अगिवले साहेबांचा हा विशेष अतिथी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय वैकुंठदादा पाटील दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उपस्थित पनवेलचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय वसंत शेठ अगिवले साहेबांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा संपन्न होतोय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये माजी सरपंच आणि विद्यमान सरपंच अशी लढाई आहे. अर्थातच बलवलीचे संजय डंगर सर माजी सरपंच आणि दुसऱ्या बाजूला जर का विचार आपण केला तर सन्माननीय गणेश पाटील साहेब, गणेश गायकर साहेब यांचा हा संघ आपण पाहतोय. खरं तर दादांनी वेलात वेल काढून या ठिकाणी आपण पाहतोय. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला. त्याबद्दल दादांचा या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया आणि दादांसाठी पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊया. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये, ऐकूया अंकित मालसुरे यांचा आवाज.
थँक्यू सो मच. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे आणि धावसंख्या झाली 47. येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल समीरा अँड निधी 11 बलवली टीमला 48 धावांची. खरं तर संकेत तदनंतर पुढील अतिथी सन्मानाकडे आपण जाऊया. ग्रामपंचायत सदस्य बेलोडेचे सौ अश्विनीताई केतन पाटील आणि आमचे विद्यमान उपाध्यक्ष जिते विभाग प्रीमियर लीगचे केतन पाटील, आपण हा एकत्रित सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान ज्यांच्याकडून आम्हास लाभलेलं आहे, ग्रामपंचायत बेलवडे विद्यमान सदस्य अश्विनीताई पाटील आणि जिते विभाग प्रीमियर लीगचे विद्यमान उपाध्यक्ष समाजसेवक, एक उत्कृष्ट निवेदक, एक उत्कृष्ट समालोचक सन्माननीय केतन पाटील साहेबांचा शुभ सन्मान सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. आपण पाहू शकताय जिते विभाग प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरा स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. विविध क्षेत्रातील मान्यवर या एकाच मंचकावर आपण पाहतोय. सन्माननीय वैकुंठदादा पाटील यांची उपस्थिती आपण पाहिली. आदरणीय DB काका यांची उपस्थिती आपण मंचकावर पाहतोय. सन्माननीय चंद्रकांतदादा घरत यांना आपण मंचकावर पाहतोय. सन्माननीय गणेश गायकर साहेबांना आपण मंचकावर पाहतोय. अर्चनाताई घरत यांना आपण पाहतोय. सौ अश्विनीताई पाटील यांची उपस्थिती आपण पाहतोय. आदरणीय वसंत शेठ आगिवले साहेबांची उपस्थिती आपण मंचकावर पाहतो. या सर्व मान्यवरांचं खरं तर आपण विशेष आभार व्यक्त करूया आणि जाऊया आपण मॅचच्या दिशेने. येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ते 48 धावांची. पहिल्या सत्राचं जर आपण विश्लेषण केलं तर पहिलं षटक टाकलं सागर पाटीलनं, त्यानं धावा खर्च केल्या 6. दुसरं षटक टाकलं ते प्रकाश पाटीलनं, 24 धावांचं ते षटक आलं होतं. बॅटिंग करणाऱ्या परी अँड नित्यम स्ट्रायकर्स वाकरूल टीमसाठी असं वाटलं होतं की 60 ते 70 धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, पण तदनंतर आला सनी घरत आणि एक जादुई षटक टाकत त्यानं देवमात्रेची विकेट प्राप्त केली आणि या सामन्याची जी चित्र होती ना ती पूर्णपणे बदलवली. खऱ्या अर्थानं देवमात्रे जसा बाद झाला तसा धावसंख्येला लगाम लागला आणि तदनंतर आला सागर पाटील आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन 9 धावा त्यानं खर्च केला, 1 विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली आणि स्लॉगोवर टाकलं सनी म्हात्रेनं. त्यानं अवघ्या 6 धावा खर्च करत थांबवलं अक्षरशः परी अँड नित्यम स्ट्रायकर्स वाकरूल या टीमला. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानाकडे रवाना करण्याची विनंती मी समीरा अँड निधी 11 बलवली टीमला या ठिकाणी करतोय. अंकित, खरं तर असं म्हणतात पाणी हेच जीवन. या स्पर्धेसाठी ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली आहे अर्थातच आमचे मित्र फ्रॉग एंटरप्राइजेस कोपरचे ओनर सूरज म्हात्रे बाबू यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. फ्रॉग एंटरप्राइजेस कोपरचे ओनर हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे आमचे सदस्य आहेत आणि एक उत्कृष्ट खेळाडू की ज्यांच्याकडे एक बाईक देखील आहे. अर्थातच सूरज म्हात्रे यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया गौरी 11 आंबिवली आणि आदेश आणि विनीत 11 तरणखोप. टीम कॅप्टन प्लीज आपण टॉस बॉक्समध्ये आपण यावं. या ठिकाणी नेक्स्ट मॅच पुढील मॅचचा टॉस केला जाईल. तीस चेंडू जिंकण्यासाठी 48 धाव गरज आहे. खरं तर या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील परमेश पाटील सर. पण मी या ठिकाणी विनंती करतोय गौरी 11 आंबिवली दीपक पाटील या टीमचे कर्णधार असतील आणि त्यांच्या विरोधात अक्षय पाटील यांचा आदेश अँड विनीत 11 तरणखोप संघ. मी दोनही कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचे. 30 चेंडू जिंकण्यासाठी 48 धावसंख्येची गरज. मायक्रोफोनवरती असतील परमेश पाटील सर. या ठिकाणी आपण बघतोय मुख्य व्यासपीठावरती नुकताच ज्यांचा शुभ सन्मान करण्यात आला एक दमदार उद्योजक वसंत शेठ आगिवले आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी अरविंद साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे
मुख्य आयोजक गणेशदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. दुसऱ्या सत्राला खरं तर सुरुवात होत असताना आपण पाहायला मिळाली पहिला चेंडू की जिकडे पायावर आदळला आणि कोणत्या प्रकारची रन्स त्या पहिल्या चेंडूवर मात्र पाहायला मिळत नाही आहे. सागर पाटील आणि सोबतीला प्रमोद जमदाडे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्ट्राईक गोलंदाज पहिल्या षटकासाठी अनिकेत पवार लॉफ करत असताना फाईन लेग क्षेत्रामध्ये सागरच्या आगल्या वेगळ्या शैलीमध्ये हा चेंडू मात्र जाईल सीमा पार, चौकार. चार या धावसंख्येने खरं तर स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं. इकडे देखील एक घुटना वाकवला आणि डीप स्क्वेअर लेगला चेंडूला मात्र पाठवलंय सीमा पार. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. लगातार 2 चौकार येत आहेत आणि धावसंख्या होती 8. 48चा पाठलाग करायचा टॉस या ठिकाणी केला जातोय. दमदार उद्योजक खरं तर भोकरपाडा गावातील एक नामांकित हस्ती आपण बघतोय वसंत शेठ आगिवले साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस गौरी 11 आंबिवले आणि आदेश आणि विनीत 11 तरणखोप या 2 टीम दरम्यान होत असताना आणि टॉस जिंकलेला आहे गौरी 11 आंबिवली टीमनं. दीपक पाटील आपण कर्णधार आहात. 5 षटकांची मॅच, काय निर्णय असेल आपला? आमचं क्षेत्रकन असताना समोरची टीम सुद्धा तगडी आहे आणि अशा वेळेला तुमची प्लॅनिंग काय असेल? प्लॅनिंग ते काय ना, टीम आमचे पेन तालुक्याचे सर्व चांगले आहेत. मॅच सुरू आहे त्यामुळे वेळ आपल्याकडे फार कमी आहे. या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूपच चांगलं आहे तुमचं. नक्कीच आपण टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय. तुम्हाला या मॅचसाठी खूप सारे आम्ही शुभेच्छा देतोय. दादा तुम्हालाही खूप सारे आभार आम्ही व्यक्त करतो की आपण आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. नक्कीच भोकरपाडा संघ सुद्धा ताकदवार आहे आणि आपण बघतो की आगिवले साहेब आपण सुद्धा आपला बहुमूल्य वेळ दिलात. त्यासाठी मी गणेशदादा पाटील आणि या संपूर्ण आयोजन टीमच्या वतीनं आपल्याला मनापासून आभार व्यक्त करतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस, थँक्यू. नेक्स्ट मॅच आपण पाहिली गौरी 11 आंबिवली संघाने टॉस जिंकला आणि ऑब्विसली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला जो ट्रेंड सुरू आहे अर्थातच टॉस जिंकणारा प्रत्येक संघ प्रत्येक कॅप्टन क्षेत्ररक्षण निवडतोय. ते बेसिक रूल त्यांनी फॉलो केला आहे. मॅचकडे जाऊया. 2 चौकार सागर पाटीलच्या बॅटमधनं आले आणि नंतर आलेली एक सिंगल. स्ट्राईक रुटेट आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, नीटचं टायमिंग जुळलं नाहीये परंतु आउटफील्ड कमालीची फास्ट आहे. डीप मिड विकेटला चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना सीमा पार, चौकार. कृष्णा पाटील साहेबांना आमची विनंती असेल, साहेब आपण मुख्य अतिथी मंचकावर यावं. त्याचप्रमाणे रत्नाकर लांगी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय संतोषदा पाटील यांचं देखील या ठिकाणी आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतोय. जिथे विभाग म्हटलं की क्रिकेटची पंढरी आणि येणाऱ्या 5 दिवसांमध्ये क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. जिथे विभाग प्रीमियर लीगचे दुसरं पर्व लॉफ करत असताना इनफिल्डला कव्हर केलंय. त्या ठिकाणी चेंडू मात्र जाईल वाईडिश लॉंग ऑफला. सीमा पार, रन्स मिळतील 4, चौकार. अठ्ठेचाळीस धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी समोर आपण पाहतोय. समीरा आणि निधी 11 बलवली संघ रन चेस करतोय. धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक
की जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं अर्थातच ज्या षटकासाठी फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर होते आणि त्या षटकाचा पुरेपूर वापर मात्र या ठिकाणी केलाय या संघाने. 17 धावा अगदी ठोकून काढल्यात की जिकडे 4 चौकार सोबत आलेली 1 सिंगल आणि 1 डॉट बॉल. 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय. कमालीचं आयोजन, बेस्ट आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. दुसऱ्या पर्वात आपण आहोत जिथे विभाग प्रीमियर लीगचे आयोजन दमदार अध्यक्ष आदरणीय गणेश पाटील आणि उपाध्यक्ष केतन पाटील आणि संपूर्ण आयोजन टीमचं या ठिकाणी आपण विशेष कौतुक करूया. पहिलं षटक संपलं. 17 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होईल आणि गोलंदाज असेल मंगेश म्हात्रे. मंगेश ह्या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय, परंतु दुसऱ्या षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल पाहूया. चांगला फटका इनफिल्डला कव्हर करत असताना आणखीन एक क्लासिकल धमाका सागर पाटीलच्या बॅटमधना षटकार. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या डीजेने धुमाकूल घातला अक्षरशः जिकडे जावं तिकडे सत्यवान पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम अर्थातच गोल्डन डीजे ओमकार पाटील याचं कौतुक केलं जाईल. लॅप शॉट त्या ठिकाणी स्विच इटचा फटका सागर पाटीलने आपल्या ट्रेडमार्क स्टाईल मध्ये आणखीन एक चौकार. स्कोररच्या भूमिकेत एके लाईव्ह स्पोर्ट्स अलिबाग अविरत कचरेकर आणि संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टीमचं या ठिकाणी आपण विशेष स्वागत करूया. जरूर या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. अपील झालं, चेंडू पायावर आदळला, लेग बिफोर ऑफ द विकेट, LBW फलंदाज बाद. पार्टनरशिप फोडण्यात आता यश आलं. अगदी 27 या धावसंख्येवर पहिली विकेट मिळाली आणि फलंदाज सागर पाटील बाद झाला. पुढचा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश पाटील, बलवलीचा एक सुपरस्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावर वन डाऊन साठी तिसरा क्रमांकाची पोझिशन म्हटलं की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराट कोहली इंडियन टीमकडून, पाकिस्तानकडून जर का विचार केला तर बाबर आझम, जो रूट इंग्लंड, स्टीवन स्मिथ ऑस्ट्रेलिया आणि केन विल्यमसन न्यूझीलंड. टॉप 5चे हे खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय. महत्त्वाचं स्थान आहे. मॅच फिनिश करावी लागेल, परंतु मॅच अद्याप संपली नाही आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. लॉफ केलंय, क्षेत्ररक्षक आहे, बॅक टू बॅक दुसरा धक्का बसेल का? होय, पकडलाय झेल आणि फलंदाज प्रकाशचा संपलाय खेळ. खरं तर नुकताच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, पनवेलचे ज्येष्ठ उद्योजक आदरणीय वसंत शेठ अगिवले साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आम्हास लाभलंय. पनवेलचे ज्येष्ठ उद्योजक आदरणीय वसंत शेठ अगिवले साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून
आपण साहेबांचा आभार व्यक्त करूया. 2 धक्के बसलेत. सुरुवात जबरदस्त मिळाली, परंतु बॅक टू बॅक आलेल्या 2 विकेट्स कमबॅक करून देतील का टीम पर्यंत नित्यम स्ट्रायकर्स वाकरूल. देव म्हात्रे ॲज अ कॅप्टनचा रोल आपण पाहतोय. आदरणीय गणेश गायकर सरपंच वाकरूल आणि किरण पाटील पाणेड यांचा हा संघ. मैदानाच्या आतमध्ये 2 सरपंचांमध्ये खरं तर ही लढाई आहे. बॅटची एज घेत गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स आली 1 सिंगल. अर्थातच सन्माननीय गणेश गायकर सरपंच वाकरूल, टीम ओनर पर्याय नित्यम स्ट्रायकर वाकरूल आणि माजी सरपंच सन्माननीय संजय डंगर सर बलवली, समीर निधी 11 बलवलीचे टीम ओनर आणि खेळाडू देखील आहेत. फार मजा येईल. 48 चं खरं तर लक्ष आहे. धावसंख्या आपण पाहतोय 28, 28 धावा धावफलकावर. लॉफ करत असताना मिड विकेटला तिकडे चेंडू मात्र चाललाय हवाई सफर, स्टँड अँड डिस्पॅच, सिक्सर. रायगड पोलीस सन्माननीय कृष्णा पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून जिते विभाग प्रीमियर लीग 2025 मध्ये करतोय. सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत. अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या नियमानुसार या स्पर्धेमध्ये एका विकेटसाठी अंकित 5 पॉईंट्स असतील आणि एका रनसाठी 1 पॉईंट्स असेल. अर्थातच सर्व नियम्स आपण ऑप्शनमध्ये सर्वांना सांगितलेले आहेतच, परंतु पुन्हा एकदा प्रत्येक टीमकडे 1 DRS असेल की जो तुम्ही बीमर आणि व्हाईटसाठी पंचांच्या निर्णयाला तुम्ही चॅलेंज करू शकताय. आणि पंचांकडे जेव्हा वाटेल तेव्हा ते तिसऱ्या पंचांची अर्थातच आमच्या टीव्ही अंपायरची मदत घेऊ शकतायत. उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं मी परमेश पाटील सोनखार सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच या ठिकाणी मी विनंती करतोय ग्रामपंचायत करोशी विद्यमान सदस्य सन्माननीय नितेश दादा घरत साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलंही सहर्ष असं स्वागत असेल जिते विभाग प्रीमियर लीग 2025 मध्ये. नितेश दादा घरत आपणास आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष असं स्वागत. 18 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता असताना चेंडू अगदी स्लॉट मध्ये होता आणि त्याला डिपॉझिट केलंय सिक्सर प्लॉट मध्ये. षटकार. वन साइडेड मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चांगला फटका तिकडे इनफिल्डला कव्हर करत असताना क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला पकडलाय झेल. कहाणीमध्ये ट्विस्ट येणार का? ही लढत आणखीन पुढे जाणार का? विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये संघर्षमय सामना आपण पाहतोय. हार मानायला तयार नाहीये पर्याय नित्यम स्ट्रायकर्स वाकरूल. त्यांना लढावं लागेल. डॉट बॉलची नितांत आवश्यकता असेल. विकेट्स त्यांना वेळोवेळी घ्यावे लागतील. अर्थातच सध्याच्या घडीला जर का आपण विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवर 40, अद्याप 8 धावसंख्येची आवश्यकता असेल. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला फलंदाज असेल उमेश पाटील आणि त्याच्या सोबतीला असेल नॉन स्ट्राईकला प्रमोद जमदाडे. अर्थातच सलामवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अद्याप तळ ठोकून उभा राहिलाय. 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. चेंडूचा जर का आपण विचार केला तर 16 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होता तिकडे आणि चुकीला माफी नाहीये मित्रा. ही जर का झेल पकडली असती तर आणखीन प्रेशर वाढलं असतं.
टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. हे काही वेगळं सांगण्यासारखं नाही आहे. बरेचसे रेकॉर्ड्स, बरेचसे किस्से, बऱ्याचशा कहाणी आपण पाहिल्यात, ऐकल्यात. ज्यानंतर खरं तर कॅच सुटल्यानंतर काय घडतं. चांगला फटका, आणखीन एक झेलची संभावना होती परंतु चेंडू मात्र निघून गेला. काऊ कॉर्नर क्षेत्रातून सीमा पार, चौकार. खरं तर आमच्या समालोचन पॅनलसाठी सन्माननीय गणेश पाटील, अध्यक्ष जिते विभाग प्रीमियर लीग, सन्माननीय केतन पाटील बेलवडे, उपाध्यक्ष जिते विभाग प्रीमियर लीग, आणि विनोद गोले यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज, या ठिकाणी एकूण 400 रुपयाचं कॅश प्राईज आमच्या समालोचन कक्षासाठी आलं आहे. थँक्यू सो मच मान्यवरांचं. या ठिकाणी आपण विशेष आभार व्यक्त करूया. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय, अर्थातच स्कोर इज लेवल 47, 47 धावा धावफलकावर. सामना अगदी लवकर संपला असंच म्हणावं लागेल. तिसरं षटक या ठिकाणी सुरुवात ऑफ केलंय महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा उत्तुंग षटकार.